केंद्र सरकार की नीतियों और किसान विरोधी निर्णयों के खिलाफ कोल्हापुर में मंगलवार को किसानों ने जोरदार प्रदर्शन किया। ऐतिहासिक बिंदु चौक पर आयोजित इस आंदोलन में शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिति, संयुक्त किसान मोर्चा और भूमि अधिकार आंदोलन के कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। कोल्हापुर के बिंदु चौक पर किसानों ने केंद्र सरकार और किसान विरोधी नीतियों के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। आंदोलनकारियों ने शक्तिपीठ महामार्ग रद्द, भारत अमेरिका व्यापार समझौता समाप्त, ट्रैक्टर की 10 वर्ष सीमा हटाने और संपूर्ण कर्ज माफी की मांग की। इस दौरान अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप की प्रतिमा का दहन कर सरकार की विदेश नीति का विरोध जताया गया। नेताओं ने चेतावनी दी कि मांगे न माने जाने पर आंदोलन तेज किया जाएगा। हे पहा, ज्या पद्धतीने भारत देशाला स्वातंत्र्य इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीपासून मिळालं, 75 वर्षे त्याला झालेली आहे। पुन्हा या देशातले अदानी अंबानी कॉर्पोरेट जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जे डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला बसून भारतावरती गुलामी लाजू इच्छित आहेत, या विरोधात संयुक्त किसान मोर्चा, भूमी अधिकार आंदोलन, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज देशव्यापी 13 ऑगस्ट आंदोलन करायचं ठरलं होतं। याची मागणी महत्त्वाची जी होती ती दोन तीन महत्त्वाच्या मागण्या होत्या। एक महत्त्वाचं म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे। बंद दाराआड चर्चा जी आहे ती होता कामा नये, कारण शेतकऱ्यांचा शेतीमाल त्याच्यावरती आयात कर लादली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण सरकार करत नाही आहे आणि शक्तिपीठ महामार्गासारखे जे काही प्रकल्प आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर अदानी अंबानींना दिल्या जात आहेत। ट्रॅक्टर जो आहे, सगळी वाहनं 15 वर्षे त्यांची मुदत आहे आणि ट्रॅक्टरला मात्र काय केले, मुदत जी 10 वर्षावर आणली आहे। शेतकऱ्यांचा हा मोठा अन्याय आहे। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होत नाही। 3 जे कृषी कायद्यांवर आंदोलन झालं तेव्हा मोदी सरकारने सांगितलं होतं की किमान हमी भावाचा कायदा जो आहे तो आम्ही पारित करू। तो गेले 3 वर्ष झालं अजून तो पारित केलेला नाहीये। शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने सांगितले करतो म्हणून ती केलेली नाही। विजेच्या मोफत जे आहे ती माफ करण्याचं शेतकऱ्यांसाठीच ते सरकारने आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांना पेन्शनचा महत्त्वाचा मुद्दा आहे। या सगळ्या मागण्या ज्या घेऊन आहे ह्या महत्त्वाच्या घेऊन आम्ही 13 ऑगस्टला आज देशव्यापी आंदोलन करतोय आणि कॉर्पोरेट छोडो उद्योगपती चले जाओ अशा पद्धतीचं घोषणा घेऊन हे आंदोलन होतंय। मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याच्या म्हणजे ज्याला म्हणता येईल की देशाचं स्वातंत्र्य चळवळीचं हे दुसरं पर्व आहे आणि हे पर्व होत असताना जर मोदी सरकारनं जर आता याच्यामध्ये सकारात्मक पाऊल नाही उचललं तर आम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या काळात दिल्लीमध्ये पुन्हा 4 वर्षापूर्वी जसं आंदोलन केलं तसं घुसून आंदोलन करू। आज आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा आम्ही आज बिंदू चौकामध्ये जाळत होतो। पोलीस जे आहेत ते पोलीस डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा जायला हे करता अडचण, हे पोलीस जे आहेत हे कुणाचे पोलीस आहेत, हे डोनाल्ड ट्रम्पचे पोलीस आहेत काय, याच्यावर स्पष्ट होतंय की लोकांच्या मध्ये काही जरी नरेंद्र मोदी बोलत असले तरी मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या या अन्यायाला नरेंद्र मोदींचं काय आहे छुपा पाठिंबा आहे। उघडी आता पाठिंबा आजच्या पोलिसांच्या ह्या कृतीमुळे दिसला। या पोलिसांच्या कृतीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जे आहेत अशा गोष्टींना अजिबात भीक घालणार नाहीत हे आज मी संयुक्त किसान मोर्चावतीने सांगू इच्छितो।